नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मी आकाश अंबोरे आणि आपण बघत आहात आकाश टेक मराठी व्हिडिओ। मित्रांनो, तुम्ही कुठे काम करत असाल आणि तुम्हाला तुमचा पीएफ ट्रान्सफर करायचा असेल तर मी तुम्हाला सांगणार आहे सोप्या पद्धतीमध्ये पीएफ ट्रान्सफर कसा करायचा। अनेक कंपनीमध्ये तुम्ही काम करत असता, त्या कंपनीमध्ये अलग अलग जागी तुमचा पीएफ असतो मित्रांनो, आणि तो तुम्हाला एकत्र करायचा असेल तर मी तुम्हाला सांगणार आहे सोप्या भाषेमध्ये पीएफ ट्रान्सफर कसा करायचा। चला तर वेळ वाया न घालवता आपण जाऊया कम्प्युटरच्या स्क्रीनकडे आणि बघूया पीएफ ट्रान्सफर कसा करायचा। मित्रांनो, तुम्ही कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये कुठलाही ब्राउझर ओपन करा, त्यामध्ये EPFO लॉग इन असं सर्च करा। त्यानंतर पहिलीच वेबसाईट ओपन करा। मित्रांनो जर ओपन करता नाही आलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक टाकली, त्या लिंकवर जाऊन देखील तुम्ही पीएफच्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊ शकता। त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला असे ऑप्शन बघायला मिळतील, ऑनलाईन क्लेम मेंबर अकाउंट ट्रान्सफर, हे तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल। या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं बघू शकता UAN नंबर आणि पासवर्ड एंटर करायचा आहे। चला तर मित्रांनो आपण UAN नंबर आणि आपला पासवर्ड एंटर करून घेऊया। UAN नंबर आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर आपल्याला मित्रांनो साइन इन या बटनावर क्लिक करायचं आहे। साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक 6 अंकाचा OTP सेंड केला जाईल। बघू शकता मित्रांनो, OTP हॅज बीन सेंड ऑन रजिस्टर मोबाईल नंबर। 6 अंकाचा OTP द वन टाइम पासवर्ड या जागी आपल्याला एंटर करायचा आहे। चला तर मित्रांनो आपण OTP एंटर करून घेऊ आणि त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करू। त्यानंतर बघू शकता मित्रांनो आपलं पीएफचं पोर्टल लॉग इन झालं आहे। तुमचं नाव वगैरे तुमचं पीएफचं पोर्टल तुम्हाला बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो आपल्याला किती आयडिया आहे आपण त्या पूर्ण आयडिया पहिले एकदा चेक करून घेऊया। त्यासाठी तुम्हाला तुमचा पीएफ पण चेक करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण व्ह्यू मध्ये जाऊन पासबुक या ऑप्शनला क्लिक करू। त्यानंतर आपल्याला UAN नंबर आणि पासवर्ड एंटर करायचा आहे। चला तर आपण UAN नंबर आणि पासवर्ड एंटर करून घेऊ। त्यानंतर खाली आपला कॅप्चा दिलाय, कॅप्चा टाकून साइन इन या बटनावर क्लिक करू। बघू शकता मित्रांनो आपल्या 3 मेंबर आयडिया आहेत। आपल्या तिन्ही मेंबर आयडियामध्ये पीएफ आहे। टोटल पीएफ आपला 13,132 रुपये आहे। मित्रांनो ह्या तिन्ही मेंबर आयडियामध्ये पीएफ आणि पेन्शन दोन्ही पण आहे। यामधल्या आपल्याला 2 आयडिया ट्रान्सफर करायच्या आहे प्रेझेंट आयडीवर। चला तर मी तुम्हाला सांगणार मित्रांनो ट्रान्सफर कसा करायचा। आपण परत आपल्या पीएफच्या पोर्टलवर येऊया। यामध्ये मॅनेज ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल। मित्रांनो मॅनेज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। ज्या आपण त्या 2 कंपन्या सोडलेल्या जुन्या त्याची आपल्याला डेट ऑफ एक्झिट टाकायची। डेट ऑफ एक्झिट कशी टाकायची? बरेचसे मित्र डेट ऑफ एक्झिट टाकताना चुकी करतात, चुकीची डेट ऑफ एक्झिट टाकतात, त्यामुळे तुमचा पीएफ अडकून राहतो मित्रांनो। आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगणारा डेट ऑफ एक्झिट कशी टाकायची। मॅनेज या ऑप्शनला क्लिक करा। त्यानंतर मार्क एक्झिट हे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल। या ऑप्शनला ओपन करा। सिलेक्ट एम्प्लॉयमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट मध्ये जायचं आहे। त्यामध्ये ID सिलेक्ट करायची आणि तिची आपल्याला डेट ऑफ एक्झिट टाकायची। कंपनी कधी सोडली तुम्हाला तारीख माहित नाही, इथं तुम्ही बघू शकता एम्प्लॉयर लास्ट कॉन्ट्रीब्युशन फेब्रुवारी 2025। यामध्ये तारीख काय टाकायची लक्ष द्या मित्रांनो, तारीख टाकताना चुकी करू नका। ज्या महिन्यात तुम्ही काम सोडलंय त्या मंथची एंडिंग तारीख टाकायची। लक्षात असू द्या, कधी पण डेट ऑफ एक्झिट किंवा तारीख टाकताना महिन्याची एंडिंग तारीख टाकायची। जसं की आपला पीएफ लास्ट कॉन्ट्रीब्युशन फेब्रुवारी 2025 मध्ये झालेला आहे, तर आपण इथं तारीख 28 टाकणार आहोत। 28 फेब्रुवारी तारीख टाकायची आहे। सेम असंच तुमच्या जेवढ्या पण आयडिया असेल तेवढ्यांची डेट ऑफ एक्झिट आपण टाकून घ्यायची आहे। डेट ऑफ एक्झिट टाकल्यानंतर आपल्याला रिसिलेक्ट डेट ऑफ एक्झिट परत टाकायची। इथं पण आपण 28 फेब्रुवारी 2025 टाकणार आहोत। त्यानंतर आपल्याला रिझन द्यायचंय, आपण कंपनी का सोडतोय, का सोडली म्हणून। रिझन मध्ये जायचंय। रिझन मध्ये जाऊन शॉर्ट सर्व्हिस असं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल, ते सिलेक्ट करायचंय। त्यानंतर येस या ऑप्शनला क्लिक करायचंय। येस या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक 6 अंकाचा OTP सेंड केला जाईल। तो OTP आपल्याला इंटर आधार OTP या जागी एंटर करायचा आहे। OTP एंटर केल्यानंतर मित्रांनो चेकबॉक्सला ओके करायचंय ना अपडेट या नावाला क्लिक करायचंय। अपडेट झाल्यानंतर बघू शकता मित्रांनो डेट ऑफ एक्झिट अपडेट सक्सेसफुली झालेली आहे आपली। मित्रांनो या ऑप्शनला ओके करायचंय। त्यानंतर आपल्या जेवढ्या पण आयडिया असेल त्यांच्या सेम डेट ऑफ एक्झिट आपण टाकून घ्यायची। आता मी दोन्ही कंपनीची डेट ऑफ एक्झिट टाकून घेतलेली आहे। त्यानंतर तुम्हाला परत आता ऑनलाईन सर्व्हिस ऑप्शनला क्लिक करायचंय। दोन्ही आयडियाची डेट ऑफ एक्झिट टाकल्यानंतर आता आपल्याला पीएफ ट्रान्सफर करायचा आहे। त्यासाठी ऑनलाईन सर्व्हिस या ऑप्शनला क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर ऑफ अकाउंट असं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल। या ऑप्शनला क्लिक करा। त्यानंतर स्क्रोल डाऊन करा। खाली तुम्हाला UAN नंबर टाकण्यासाठी ऑप्शन दिसेल, यामध्ये UAN नंबर टाका। गेट डिटेल्स या ऑप्शनला क्लिक करा। त्यामध्ये आपल्याला दोन्ही आयडिया दिसेल, या दोन्ही आयडियाला क्लिक करा। दोन्ही आयडियाला इथं सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर चेक्स बॉक्सला ओके करा दोन्ही जागी। त्यानंतर खाली एकदा चेक्स बॉक्स दिलाय, त्या चेक्स बॉक्सला ओके करा आणि त्या खाली गेट OTP या ऑप्शनला क्लिक करा। त्यानंतर तुमच्या नंबरवर एक 6 अंकाचा OTP सेंड केला जाईल। तो OTP इथं एंटर करा आणि सबमिट या ऑप्शनला क्लिक करा।
क्लेम हॅव बीन सक्सेसफुली सबमिट. मित्रांनो, तुम्ही इथं ट्रॅकवर जाऊन तुम्ही स्टेटस देखील चेक करू शकता. चला आपण ट्रॅक करून तुम्हाला मी दाखवतो. बघू शकता मित्रांनो, आपले दोन्ही मेंबर आयडी आपण ट्रान्सफर केले आहे. आता सध्याला आपला पेंडिंग मध्ये दाखवत आहे, पेंडिंग ॲट फील्ड ऑफिस दाखवत आहे. त्याचा कालावधी 15 ते 25 दिवस असतो मित्रांनो, तर ते लवकरच ट्रान्सफर होऊन जाईल. जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आकाश टेक मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.